आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर। मोदींच्या उपस्थितीमध्ये यवतमाळमध्ये महिला बचत गटाचा कार्यक्रम होणार। मोदींच्या हस्ते विविध योजनांचा शुभारंभ देखील होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज यवतमाळमध्ये सभेच्या ठिकाणी महायुतीकडून झेंडे लावून शक्ती प्रदर्शन। रस्त्याच्या दोन्ही बाजूला झेंडे लावून महायुतीची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची आता एसआयटी चौकशी होणार। सत्ताधाऱ्यांच्या आक्रमक मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सरकारला आदेश। मराठ्यांना आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, मात्र ओबीसींच्या कोट्यातलं 1% आरक्षण कमी होता कामा नये। भाजपचे खासदार सुनील मेंढे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। महाविकास आघाडीची आज शेवटची चर्चा। यानंतर महाविकास आघाडीची जागा वाटपावर बैठक होणार नाही, राऊतांची माहिती। महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आज स्पष्ट होण्याची शक्यता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 मार्चला पुणे दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा पुणे दौरा। राज ठाकरे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर यांच्याकडून अवकाळीनं नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी। तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई द्या, तुपकर यांची सरकारकडे मागणी। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसानं गव्हाचं पीक जमीनदोस्त। शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट। सरकारनं नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार आणि वनोजा परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीचा पिकांना फटका बसल्यानं शेतकरी पुन्हा एकदा संकटात। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी। नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तातडीनं सरकारला सादर करणार आश्वासन। धुळ्यामध्ये अवकाळी पावसाचा महासंस्कृती महोत्सवाला फटका। महोत्सवातील चित्रदालनाचं प्रचंड नुकसान। प्रशासनानं कोणतीही व्यवस्था न केल्यानं चित्रकारांचं मोठं नुकसान। बुलढाण्यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह फळबागांचं देखील मोठं नुकसान। गारपीट आणि अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका। संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा, जळगाव इतर तालुक्यात देखील गारपीट आणि अवकाळी पावसानं हजेरी लावली। अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। शेतकरी चिंताग्रस्त। धुळे शहरासह तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। वरखेडी, कुंडाणे परिसरामध्ये गव्हाचं मोठं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या पारोळ्यातील शिसोदे गावामध्ये गारपिटीमुळे कलिंगडाचंही नुकसान। 4 एकरवरील कलिंगडाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। झालेलं नुकसान पाहून शेतकरी महिलेला अश्रू अनावर। बारामतीमध्ये नागरिकांकडून सुनेत्रा पवार यांना भावी खासदार अशी उपमा देण्यास आतापासूनच सुरुवात। बारामतीमधील कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांना संसद भवनाची प्रतिमा देखील भेट दिली। काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। साखर संघ मुंबईच्या संचालक रश्मी बागल यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश। शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। सूत्रांची माहिती, शिवाजीराव आढळराव पाटील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार। पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी 29 फेब्रुवारीला आंबेगावात बैठक। वर्षा बंगल्यावरील बैठकीमध्ये शिरूर लोकसभेसंदर्भात चर्चा। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। शिरूर मतदारसंघासाठी इच्छुक शिवाजीराव आढळराव पाटलांची देखील बैठकीला उपस्थिती। कोल्हापूर लोकसभेच्या जागेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच्याकडून पुन्हा एकदा उमेदवारीचे संकेत। अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल, शाहू महाराज छत्रपतींची प्रतिक्रिया। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची भिवंडीमध्ये मुक्त जनसंवाद यात्रा। पडघा गावामध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत। अंधारे यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। विधिमंडळ परिसरामध्ये भाजपकडून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या समर्थनात बॅनर्स। देवेंद्र फडणवीस सगळा महाराष्ट्र आपल्यासोबत अशा आशयाचे बॅनर्स लागले। मुंबईतील खार सांताक्रूज ब्रिजवर 4 चाकी वाहनांचा अपघात। 3 वाहनांचा विचित्र अपघात मध्ये वाहन चालक किरकोळ जखमी। ब्रिजवर काही वेळासाठी वाहतूक कोंडी। कल्याण डोंबिवलीमधल्या 27 गावांमधील महिलांचं महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन। नियमित पाणीपुरवठा होत नसल्यानं महिला आक्रमक। आंदोलकांची महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। साताऱ्याच्या कराडमध्ये पंचायत समितीचे बीडीओ प्रताप पाटील यांची प्लास्टिक विरोधात धडक मोहीम।
पुणे बंगळुरू महामार्गावरील विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई. मुंबईमध्ये ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गिकेचं काम युद्धपातळीवर. मेट्रो 5 मार्गिकेसाठी 22 गाड्या खरेदी करण्यासाठी निविदा मागवल्या. 2,640 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. मुंबई रिक्षा मेन्स युनियनचा भाडे वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित. संघटनेची प्रशासनासोबत लवकरच बैठक होणार. 1.5 किलोमीटरसाठी 25 रुपये रिक्षा भाडेवाढ आकारण्याची संघटनेची मागणी. नवी मुंबईमध्ये पालिकेच्या वतीनं विविध लोककल्याणकारी योजना राबवत गरजूंना मदतीचा हात. महापालिकेकडून जवळपास 66 कोटी 75 लाख रुपयांचं अर्थसहाय्य. मुंबई महापालिकेची अभय योजना अपयशी. सवलती देऊन देखील 975 कोटी रुपयांपेक्षा अधिक पाणीपट्टी थकीत. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निधी मंजूर. 639 ग्रामपंचायतीच्या खात्यावर 24 कोटी रुपये जमा. निधीमुळे ग्रामपंचायतीच्या रखडलेल्या कामांना आता गती मिळणार. ठाकरे गटाच्या युवती सेनेकडून नंदुरबार लोकसभेची आढावा बैठक. निवडणुकीमध्ये ठाकरे गटाची ताकद दिसायला हवी. उपनेत्या शीतल देवरुख यांच्या सूचना. परभणीच्या पूर्णामध्ये मागील काही दिवसांपासून इंटरनेट सेवा मंदावली. विद्यार्थ्यांसह मोबाईल धारकांना मनस्ता. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत साताऱ्याच्या कराडमधील पार्ले इथल्या रेल्वे गेटच्या अंडरपासचं औपचारिक उद्घाटन. भाजपा सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. परभणी जिल्ह्यामध्ये गहू काढणीला आता सुरुवात. यंत्राद्वारे गहू काढायला शेतकऱ्यांची पसंती. साताऱ्याच्या पाटणमधील डाकेवाडीचे डॉक्टर संदीप दाववे यांना शेतीमित्र पुरस्कार जाहीर. कराड उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांच्याकडून दाकवे यांना सन्मानित. मुंबईच्या उपनगरांमध्ये 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात. पिसे उदंचन केंद्रातील एक ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं काही पंप बंद राहणार. ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी 5 मार्चपर्यंत वेळ लागणार. 1 मार्च 2024 पर्यंत पशूंचं इयर टॅगिंग करणं बंधनकारक. इयर टॅगिंग न केलेल्या पशूंची खरेदी विक्री देखील करता येणार नाही. इतकंच नाही तर नोंदणी न केलेल्या पशूंना उपचार देखील मिळणार नाही. सेंट्रल विस्टाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये महाविस्टा उभारणार. महाविस्टासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा काढल्या जाणार. 7,500 कोटींपेक्षा अधिक खर्च प्रस्तावित. T1 जंक्शनवर नवीन उड्डाणपुलाचं काम पूर्ण. CSMT वरून वांद्र्याला जाणं अधिक सोपं होणार. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी देखील दूर होणार. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर पुण्यामध्ये अशोक सराफ यांचा गौरव. पु ल देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यानंतर हा पुरस्कार मिळणं माझ्यासाठी मोठी गोष्ट. अशोक सराफ यांच्याकडून भावना व्यक्त. राज्य सरकारचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर. धुळ्यामधील बारीपाडा इथल्या चैत्राम पवार यांना पुरस्कार जाहीर. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा.